शेवटची विनवणी शेवटची विनवणी संत जनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी आता फार बोलू काही आता फार बोलू काही अवघे पायी विदित हरी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी हरी तुका म्हणे पडिलो पाया तुका म्हणे पडिलो पाया करा छाया कृपेची विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी श्री संताची या माता चरणावरी संताची या माता चरणावरी श्री संताची या माता चरणावरी संताची या माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावन सांभाळा विश्रांती पावन सांभाळा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी न सामी उदास शेवटची विनवणी शेवटची विनवणी संत जनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा दिडक्या पद्धतीचा विनंती या नावाच्या प्रकरणातील असून तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून जगन्नियंत्या भगवान परमात्म्याला संतांच्या करवी शेवटचा विनंती अर्ज सादर करतात विढलो आपल्या या पुण्यभूमी पावन क्षेत्र गेवराई आणि या गेवराई नावाच्या शहरामध्ये धोंडराई नावाचे छोटेकडे जवळच गाव आणि त्या धोंडराईचे मूळ रहिवासी असणारे आमचे कैलासवासी विठ्ठलदादा हरिभाऊजी साखरे यांच्या 10व्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं त्यांची पत्नी अर्थात श्रीमती शोभाक्का विठ्ठलरावजी साखरे या माता माऊलीची आज्ञा शिरसाबंदी मानून त्यांचे दोनही चिरंजीव अर्थात आपले प्रसिद्ध कीर्तनकार आपल्या सगळ्यांचे प्रेमी असणारे कीर्तन केसरी अक्रूर महाराज साखरे आणि त्यांचे दुसरे बंधू महादेव नाना विठ्ठलरावजी साखरे आणि समस्त साखरे परिवाराच्या वतीनं आपल्या वडिलाप्रती असणारा आदरभाव अन्नदान ज्ञानदानाच्या रूपानं समर्पित करावा याच एका पवित्र उद्देशानं कृतज्ञतापूर्वक केलेलं आयोजन आहे माझा योग चांगला की साखरे परिवाराच्या वतीनं आपले हरिभक्तीपरायण महाराजांच्या वतीनं अक्रूर महाराज साखरे आपले जे परिचित आहेत ज्यांनी आपल्या वक्तृत्वानं कीर्तनानं स्वभावानं महाराष्ट्राच्या बाहेर अनेक लोकांना आपलंसं केलं असं व्यक्तिमत्व आमचे जिव्हाळ्याचे मित्र असणारे त्यांच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी एक जणांची कीर्तन सेवा आणि मी म्हणलं तर आपली पुन्हा बी होणार नाही त्यामुळे शेवटची लक्षात आलं का नाही आणि म्हणून ह्या अभंगाची निवड केली चिंतनातला महत्वाचा मुद्दा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून संतांच्या करवी देवाला विनंती अर्ज सादर करतात आणि तोही विनंती अर्ज कसला शेवटचा कसला शेवटचा कारण जीवनात तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आलात याला किंमत नाही तुम्ही कोणत्या कुळात जन्माला आलात याला किंमत नाही ज्ञानोबराय म्हणतात भलतिया जाती जन्मावे
भजी जे का विरोधावे परिभक्त का वैर्या व्हावे माझीची. भक्त व्हा नाही तर वैरी व्हा, पण माझाच व्हा. जात महत्वाची नाही, तुमचं कुळ महत्वाचं नाही. ज्ञानोबराय तर म्हणतात वरी देहाचे निनावे पशुचीही लाभू. एखाद्या वेळेला पश्वादिक येवनी प्राप्त झाली तरी हरकत नाही, पण तुमची सुरुवात महत्वाची नाही, तुमचा मधला काळ महत्वाचा नाही. महत्वाचं काय आवश्यक तू शेवट. खटपट आणि प्रसिद्ध आहे सगळे महाराजांच्या प्रेमामुळे आलेले, त्यामुळे प्रमाण भरपूर होतील. अडचण कुठलीच नाही, भजनच होईल, फक्त सिंगल होतील, बाकी काय नाही. म्हणजे डबल चालीचा कुटाणा नको पुन्हा. विढल जेवढ्याली म्हणायची तेवढ्यानी म्हणा, काय अडचण नाही. कुणी बी म्हणा, तुम्ही कसलं बी नसलं बी बसत तरी मी ओढून घेतो, फक्त म्हणा तुम्ही, काय अडचण नाही. ओढून घ्यायला हाताला यावा एवढा अंदाज ठेवून म्हणा, काय अडचण नाही. बसलेल्याने बी म्हणलं तरी घेतो मी, आमची पद्धत आहे, काय अडचण नाही. विढल जीवनात महत्वाचा काय आवश्यक तो शेवट. शेवट महत्वाचा आहे. हेर वाऊगी खटपट चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. शेवट गोड व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मला बी वाटतंय माझा शेवट गोड व्हावा, तुम्हाला वाटतंय शेवट गोड व्हावा, पण सगळ्याचा शेवट गोड होतो का सांगा? होतो का गुरुजी? नाही होत. त्याचं कारण काय? त्याचं एकच कारण आहे, चालू जाणी वाट आणि ऐसा विरळा एखादा. म्हणजे एखादाच असतो की त्याचा शेवट चांगला होतो, सगळ्याचा शेवट चांगला होत नाही. शेवट चांगला होणं ही गोष्ट अतिशय महत्वाची, आणि तो झालाही पाहिजे. तुमच्या जीवनात असेल, माझ्या जीवनात असेल, मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? महाराज म्हणले कठीण आहे, रस्ता कठीण आहे. बरेच जण रस्त्याला निघालेत, पण ज्ञानोबरांनी वर्णन केलं असतेची या महापुरी रिघता ती कोटीवरी परिप्राप्तीची या पैल तिरी विपाऊला निघे. विरळा पावे 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 आणि विरळा पावे एखादा. विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटी अवघड गोवे अवघड गोवे शेवटी. विरळा पावे विरळा पावे. लक्ष द्या. आणि अवघड गोवे शेवटीचे. गोवे म्हणजे संकट. शेवटचं संकट अवघड आहे, सगळेच तिथपर्यंत जातील असं सांगता येत नाही. ज्ञानोबराच्या दृष्टांत सांगितला, दृष्टांत तुकोबारायांनी दिला. काय? मोहराईशी फळे नाही आली काही गळती पक्वदशे येती थोडी हो नासाडी वेचे तो. मोहराईचे फळे नाही आली काही
मोहरा ऐशी फळे नाही. जेवढा मोहर लागतो तेवढे फळं लागत नाही. आली काही गळती त्यातले निम्मे आंबे गळून जाते तर निम्मे शेजारीत पळून नेते. लक्षात आलं? कलमी म्हणलं की माणसं छाविधीभर 10 मिनिटात येतो, 2 दिवस येतच नाही. कलमीची वाट लागत असते. लक्षात यायला लागले. बिगर मिठाच्या हानतीत लोक विढल विढल. आता बघा लक्ष द्या. आली काही गळती आणि पक्व दशी येती थोडी. सगळ्याच आंब्याला पहाड लागत नाही. तर नाशिक जिल्ह्यातले महाराजाचा भक्त परिवार भरपूर आहे. तिकडे शाक लागली म्हणते त्याला. काय लागली? शाक लागली. सगळ्याच आंब्याला पहाड लागत नाही, एखाद्यालाच पहाड लागतो. तसंच सगळ्याचा शेवट गोड होत नाही, एखाद्याचाच होत असतो. लक्षात येते का? आणि जर करायचाच असेल तर शेवट होत तुझी याने गोड, शेवट होत तुझी याने गोड. शेवट होतो तुझी याने गोड, शेवट होतो तुझी याने गोड, शेवट होतो तुझी याने गोड. आणि मनवोनी चाड धरीत जो, मनवोनी चाड धरीत जो, मनवोनी चाड धरीत जो, मनवोनी चाड धरीत जो, मनवोनी चाड धरीत जो. शेवट तो होतो तुझी आणि गोड, मनवनी चाड धरीत असो. त्याचं द्रुपद देऊ भोगा भोग कलेवराचा भार, साहो तुझ थार त्याज मध्ये विढल. म्हणजे शेवट गोड करणं देवाच्या हातात. हा आणि करायचं आहे का तर मग एक ध्यानात ठेवा. काही थोडा बहुत लाग भक्ती भाव धरा बळकट, करा भक्ती भाव धरा बळकट. तन मन ध्यान जरी करणे असेल गुण शेवट गा. राम राम स्मरा, महाराज म्हणतात काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट. तन मन ध्यान द्या लावून या नीट. कशासाठी? जरी करणे असेल गोड शेवट गा. शेवट गोड करायचा असेल तात्या बालासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे देवाशिवाय कुणाचा शेवट गोड होऊ शकत नाही. हा बाकी कुठं बी काही करा, करसी देवाविन आस, करसी अवधी होईल निरास, कृष्णा वाढविषी कधी सुखासन पवशी, न करी तंभाचा सायास, न करी तंभाचा सायास, न करी तंभाचा सायास. बरे असू द्या. करसी देवाविन आस, नाटाचा अभंग आहे. आवघी होईल निराश, तृष्णा वाढविशी बहुवसन कधी सुखासन पवशिगा, न करी दंभाचा सायास. म्हणजे देवाला सोडून केलं की फेल जाणार, मग काय बी करा. आणि देवाला धरून केलं की वाईट बी चांगलं होणार. तुकोबारा म्हणतात ना, शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे. काय गावी ठोबा तुझा नाम नावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे, शुभाशुभ
आणि शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे. कसं असते, मोठ्याच्या नावाखाली झाकापाकी होत असते सगळे. मोठ्याचं नाव असलं की सगळं व्यवस्थित होत असते. फक्त कसं आहे, मला बी गुरुजी एक जण म्हणलं होतं, काय ते तुमच्या गुरुजी 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 करीत असतात तुमचे, अरे झाडाखाली झाड वाढत नसते असं म्हणलं मला. नीट ऐका, हे सगळे महाराज भरत महाराज हे सगळे आप्पा आहे, हे सगळे नीट ऐका. काय एक जण म्हणला झाडाखाली झाड वाढत नसते. कशाला थांबतात मेले, हे बघ झाडाखाली वाढ नाही वाढला हरकत नाही, पण मोठं झाड बघून बघायचं, उन्हाची झपकी लागत नाही, बाकी काय नाही. लक्षात यायला लागलं काय, सध्या झपके जास्त लागायले. झाड सावलीचं असलं की मग बरं राहते. काय रे विढल विढल बरं म्हणतात आम्ही त्याला धरून असल्यामुळे कुणाची हिंमत आहे आमच्या. कोण पाहेता याकडे, कोण पाहेता याकडे, वीर विठ्ठलाचे गाढे, वीर विठ्ठलाचे गाडे, सुभतया पुढे शुभ होऊया लागे. सुभतया पुढे, अशुभच्या पुढे शुभ होऊन लागे. कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाढे, अशुभतया पुढे आणि शुभ होऊन या ठाके. आमच्या पुढं कुणाची हिंमत नाही, कारण आम्ही देवाला धरून आहे. कुणाला धरून आहे बाबा, देवाला धरून काम केलं की काम वायाला जात नाही. कुठलं बी करायचं पण देवाला धरून, कारण शेवट गोड करायचा आहे का, देवाशिवाय कुणाचा शेवट गोड होऊ शकत, बोला की होऊ शकतो का, नाही. मग आता देवाशिवाय कुणाचं. आम्ही त्याच्या बाला धरले कंठी, आम्ही त्याच्या बाला धरले कंठी, आम्ही त्याच्या बाला धरले कंठी, आम्ही त्याच्या बाला धरले कंठी. हे आमावरी रुसुनिया गेला, आम्ही त्याच्या बाला धरले कंठी, धरले कंठी कंठी. आम्ही त्याच्या बाला धरले कंठी, आम्ही त्याच्या बाला धरले कंठी. वेदामावरी रुसूनिया गेला, वेदामावरी रुसूनिया गेला, आम्ही त्याच्या बाला धरली कंठी. वेदामावरी रुसूनिया गेला, रुसूनिया गेला, आम्ही त्याच्या बाला धरली कंठी. आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी. विढल विढल. वेद असू द्या कुणी असू द्या, आमच्यावर कुणी बी रुसून गेलं तरी आम्हाला त्याचा फरक पडत नाही, कारण वेदाचा बाप त्याच्या कंठाला मी धरलेलं आहे. विढल विढल. देवाला धरून कामं केली की कामं यशस्वी होतात. लक्ष द्या, माझ्याकडे सगळे देव सोडला की फेल जाणार. मग आता कसं आहे, देवाच्या कानावर घालणं बी महत्वाचं आहे. काय देवाच्या कानावर तर गेलं पाहिजे. बरं देव मोठा माणूस आहे आणि मोठ्या माणसाच्या अडचणी जास्त नाही, दोनच आहेत बाबा सगळे बाबा. मोठ्याच्या दोनच अडचणी. मोठ्याची पहिली अडचण अशी की महाराज, मोठ्याला उपकाराची जाणीव नसते. जेवढे बी मोठे तिथं तेवढे गरिबांनीच मोठे केलेले. कुणी गरिबांनी मोठी केलेले, पण पुन्हा त्याला काय राहत नाही, त्याची जाण राहत नाही. आणि दुसरी गोष्ट, मोठ्याच्या मागे जरा व्याप बी असल्यामुळं काही गोष्टी ध्यानात बी राहत नाही, त्याच्यामुळे नाराज होत जाऊ नका. समर्थाशी नाही उपकार स्मरण, समर्थाशी नाही उपकार स्मरण, समर्थाशी नाही उपकार स्मरण. समर्थाशी नाही उपकार स्मरण आणि दिल्या आठवण वाचून या. समर्थ म्हणजे मोठा, मोठ्याला उपकाराची जाणीव असते. एक दुसरी ऐका रमेश गुरुजी, दुसरी गोष्ट त्याच्या ध्यानात राहत नाही. ह्या दोन गोष्टी बाबा वाईट आहेत मोठ्याच्या, पण एक गोष्ट चांगली कोणती, आठवण करून दिली की काम होती. त्याच्यामुळे अडचण एकच आहे कैलासराव, हा आठवण तुम्ही द्यावी पांडुरे, हे
देवा